दिनांक 17-12 म्हणजे मागच्या वर्षीच्या 11व्या किंवा 12व्या महिन्यापासून मी ह्या युनिव्हर्सिटी म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची लेखा परीक्षणाची मागणी केली होती. त्याच्यासाठी मला बराच खटाटोप करावा लागला आणि छत्रपती संभाजीनगरहून ते मी लेखा परीक्षणाचे अहवाल प्राप्त केले. त्याच्यानंतर मग मी बरेच भयंकर लेखाक्षेप होते त्याच्यात, म्हणजे गंभीर स्वरूपाचे आहेत. घोटाळे कसे करतात, अनियमितता कशी करतात, मनमानी शासनाचा पैसा म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पैसा हे चुकीच्या मार्गाने कसे खर्चतात या संदर्भात सगळे मी हे लेखा परीक्षण अहवाल बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मग मी दिनांक 28/1/2026 कुलसचिवांना पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर त्यांना विचारलं की हे लेखा आक्षेप पूर्ण झालेले आहेत का. तर 17-18 पासून हे आजपर्यंत समजा जवळपास 8 वर्ष झाले. आतापर्यंत जितके लेखाक्षेप निघालेले ते कुठल्याही लेखाक्षेपावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. सदरील लेखाक्षेप हे सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय जुनं औरंगाबाद होतं, आता तर छत्रपती संभाजीनगर विभागाने केलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांना 28/1 पत्र पाठवलं आणि एकूण लेखाक्षेप जितके पेंडिंग आहेत तितक्या सगळ्यांची मी त्यांना माहिती दिली व ह्याच्यावर काय कारवाई झाली ह्याची विचारणा केली. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडून कुठलीही कारवाई झालेली नाही आणि वेळोवेळी आम्ही त्यांना पत्र पाठवतोय. म्हणजे हे पत्र 25/6/2018 पासून 2018 पासून ते 18/2/2026 पर्यंत म्हणजे जवळपास 8 वर्ष फक्त यांना पत्र दिलेले आहेत, जसे काय लव्ह लेटर दिलेले आहेत. माझ्या हिशोबानं कुठल्याही शासकीय कामात ज्यावेळेस आपण 1 पत्र देतो, 2 पत्र देतो, 3 पत्र देतो, त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. पण अशी गोष्ट इथं झालेली दिसून येत नाही. ही कारवाई का झाली नाही काय मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही. आणि ज्यांनी हे घोळ केलेले आहेत ते सपशेल बाहेर फिरत आहेत. ज्याच्यातले काही लोक तर रिटायर झालेत, म्हणजे आम्ही पगारे घेणार, घोळे करणार आणि आमचं काही वाकडं होणार नाही असा सगळा त्यांचा समज आहे. त्याच्यानंतर मग मी कुलसचिवांच्या दालनात आंदोलन केलं, ह्याच्यावर पुढे काय कारवाई होणार, कधी होणार, कशी होणार. मग त्यांनी मला एक पत्र दिलं परत 2/3/2026 की उपरोक्त संदर्भी कुलसचिव यांच्या दालनात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन 2017-18 ते 20-21 या वित्तीय वर्षातील लेखा परीक्षण आक्षेपांचे अनुपालन ह्या कार्यालय न सादर केल्यासंबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाहीबाबत लवकरात लवकर माननीय कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नियंत्रक अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील कारवाई बाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच संदर्भ 4 व 5 अन्वये कळविल्याप्रमाणे देयक स्वीकारणे बंद करण्यात येईल. म्हणजे हे लेखा आक्षेप पटकन क्लिअर व्हावे म्हणून त्यांच्या पगारी बंद केल्या असं त्यांनी मला हे पत्र दिलेले त्या नियंत्रकाने. त्याच्यानंतर मग मला असं समजलं की त्यांनी देयक परत सुरू केलेले. मग मी कुलसचिवांना कुलगुरूंना भेटलो आणि कुलगुरू तर म्हणले की म्हणजे ते सॅलरी रोकना ये देश का विकास रोकना है बोले, म्हणजे विकास नाही म्हणत ते विकास म्हणतात. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं परत सगळे देयक देणं सुरू केले आणि 30 एप्रिल 2026 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे अशी त्यांना एक नोटीस दिलेली किंवा पत्र दिलेले आणि त्या पत्राची कॉपी त्यांनी मला एक दिलेली आहे. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत हे सगळे लेखा आक्षेप क्लिअर होतील असं त्यांना वाटतंय. पण मला नाही वाटत. जी गोष्ट 8 वर्षात झाली नाही ती आता ह्या 2 महिन्यात काय होईल. 30 एप्रिलला च्या नंतर 1 मेला महाराष्ट्र दिन आहे आणि 2 तारखेला मनसेचा दिन आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाबद्दल. कारण की ह्याबद्दल आंदोलन मला करावंच लागेल, तीव्र आंदोलन करावं लागेल. त्यावेळेस त्यांना समज येईल आणि त्या हिशोबानं त्याच्यावर कार्यवाही होईल असं मला वाटते. आता पुढचा टप्पा आहे, मी काही जे मुद्दे काढलेले आहेत ह्याच्यात कशा प्रकारचा घोटाळा वगैरे होतो हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो. काही निवडकच मांडतो कारण की हे प्रत्येक पान घोटाळ्याचं आहे. जवळपास सगळ्या लेखा परीक्षणाच्या अहवालाचे 2000 पान आहेत. पण तरी निवडक मांडतो जे मला समजले की ह्यांनी एक सांगही सोडली नाही की भ्रष्टाचार तिथं न व्हावा.
ह्याच्यात प्रामुख्याने की शासनाची कुठली खरेदी जर आपल्याला करावी लागत असेल तर ही जेम पोर्टलवरून करावं लागते असा शासन निर्णय आणि ते बंधनकारक आहे. ह्यांनी सपशेल जेम पोर्टलला बाजूला ठेवून बायपास करून स्वतःच्या मनमर्जीनं सगळे सामान खरेदी केलेले आहेत. त्या लेखापरीक्षण अहवालात तुम्हाला सगळ्यांना दिसतील. दुसरा महत्वाचा विषय की एखादं देयक ज्यावेळेस आपण कोणाला देतो आताच्या सध्याच्या नियमाप्रमाणे की त्यांचा 2% जीएसटी आणि 2% इन्कम टॅक्स हा कपात करून त्याला उरलेलं देयक द्यायला पाहिजे. असंही कुठेही झालेलं नाही. त्यांना पूर्ण देयक देण्यात आलेली आहे. या संदर्भात मी जीएसटी विभाग आणि इन्कम टॅक्स विभाग ह्या दोघांनाही तक्रार देणार आहे की हा सगळा घोळ काढा आणि ह्यांच्याकडून रिकव्हरी करून घ्या. ह्याला दोषीचे जे देयक देणारे जे कोणी अधिकारी कर्मचारी तिथले आहेत हे त्या गोष्टीला दोषी आहेत असा माझा समज आहे. म्हणजे ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की समजा राहायला जर आपण क्वार्टर दिले कर्मचाऱ्यांना तर त्यांना एचआरए देण्याची गरज नाही. म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स क्वार्टर मध्येही राहतात आणि एचआरएचे सुद्धा बेनिफिट घेतात. अशा सुद्धा ह्याच्यात गोष्टी आहेत. त्याच्यानंतर 2020-21 मध्ये की एखादं समजा कोणी प्रॉडक्ट तयार केलं शेतीविषयक काही मशीन तयार केली ट्रॅक्टर छोटं मोठं जे काही आहे ते आणि ते तपासणीसाठी त्याला अप्रूव्हल घेण्यासाठी ते आपल्या युनिव्हर्सिटीत पाठवतात इंजिनिअरिंग विभागाकडे आणि मग त्याच्यावरती सगळी तपासणी होते की ते व्यवस्थित काम करतंय का सगळं व्यवस्थित का आणि त्याला मग अप्रूव्हल दिल्या जातं की बाबा तुम्ही आता हे तयार करून मार्केटमध्ये तुम्ही ही गोष्ट विकू शकता. बरोबर आहे. पण तशा ज्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्याच्यावर रॉयल्टी घ्यावं लागते. त्याची जी किंमत आहे समजा 5 लाख 10 लाख जी काय आहे त्याच्यावर रॉयल्टीचा दर ठरलेला आहे 1%, 1.5%, कशावर 2%. तर ही रॉयल्टी सबशेल त्यांनी घेतलेलीच नाहीये. म्हणजे झालं तर झालं युनिव्हर्सिटीचं नुकसान होऊ द्या. म्हणजे काहीतरी त्याच्याकडून 5-50 हजार 1 लाख रुपये घ्यायचे ही रॉयल्टी माफ करून टाकायची त्याला. म्हणजे नियमबाह्य रॉयल्टी ही घेतली नाही त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांना सबशेल ते सर्टिफिकेट देण्यात आलेले. ह्या रॉयल्टीची पण वसुली ही झालीच पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर एक कमाल तर वेगळीच आहे. मी आजपर्यंत हा घोटाळा कधी ऐकला नाही. पडदा घोटाळा. ह्यांनी पडदा घोटाळा सुद्धा केलाय. वसुंधरा वसतिगृहामध्ये 2,43,380 रुपयाचे पडदे बसवले. त्याला कुठली तांत्रिक मान्यता नाही कुठलंही म्हणजे याच्याबद्दल कुठली प्रोसिजर केली नाही. डायरेक्ट पैसे घेतले बँकेतून आणि जाऊन पडदे घेऊन आले आणि अभियंता कार्यालयाला 1,81,000 चे पडदे. म्हणजे नेमके सोन्याचे पडदे आहेत का? म्हणजे मला तर वाटतं मी माझ्या घरातले लावलेत भारीचे लावलेत पण 20-25 हजाराच्या वर त्या पडद्याची कधी किंमत गेली नाही. असो. कंत्राटी कामगारांना निविदा प्रक्रिया रद्द करूनही कार्यारंभ आदेश दिला. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट काढलं होतं ते मग ती पूर्ण प्रोसिजर कॅन्सल केली आणि ती प्रोसिजर कॅन्सल केल्यानंतर एका मर्जीतल्या माणसाला डायरेक्ट आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेले. त्याच्यानंतर आता हा पडदा घोटाळ्याच्या नंतर पुढचा घोटाळा प्लास्टिक कुंड्या खरेदी घोटाळा. हे सुद्धा ह्याच्यात मेन्शन आहेत. त्याच्यासाठी कोणाची परवानगी घेतली नाही संमती घेतली नाही काही नाही. ह्या कुंड्या तिथं अवेलेबल आहेत का नाही ह्याचा सुद्धा आपल्याला म्हणजे ह्या लेखाक्षेपामध्ये ते दिलेले की कुंड्या आम्हाला कुठेही बघायला मिळालेल्या नाहीये. त्याच्यानंतर लाखाच्या वर बिल उचलणारे लोक म्हणजे तर मला असं वाटतं की ज्यांचं जीएसटी आहे तशाच लोकांना आपण कॉन्ट्रॅक्ट देतो आणि त्यांना बिल देतो. तसं न करता हे जीएसटी धारकच नाहीत कोणी ज्यांना ह्यांनी बिलं दिलेली आहेत. जवळपास 35 ते 40 लाखाची बिलं ह्यांनी त्यांना दिलेली आहेत. दुसरं म्हणजे नियमात न बसता विमानाने प्रवास केलेला आहे. म्हणजे विमानाने प्रवास करणे आणि म्हणजे त्याचं फर्स्ट क्लास जे काही त्याचं कॅटेगरी असती त्याचं तिकीट तुम्हाला आहे पण तेही विषय सगळा कुलगुरूंना लागू आहे. तर कुलगुरूंच्या खाली जे आहेत कंट्रोलर वगैरे जे कोणी त्यांनी नियमबाह्य गरज नसताना जिथं रेल्वेनं आपण जाऊ शकतो शासनाचं धोरण असतं की जिथं रेल्वेने जाऊ शकतो जिथं वाहनाने जाऊ शकतो तिथं विमानाने जायची गरज नाही. पण ह्यांनी युनिव्हर्सिटीच्या पैशावर अक्षरशः आईश केलेली आहे. म्हणजे ह्यांची विमानात बसायची हौस इथं पूर्ण झालेली असं मला वाटते. त्याच्यानंतर रोख कीर्द बँक स्क्रोल मध्ये म्हणजे जे आपण आपल्याकडं म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स लिहितो आणि ज्या सगळ्या गोष्टी बँकेशी निगडीत असल्या पाहिजे की माझ्याकडे आज शिल्लक किती बँकेत शिल्लक किती याचा काहीतरी ताळमेळ असायला पाहिजे. तर ह्याच्यात बघितलं तर ती पण तफावत भरपूर प्रमाणात आहे. बँकेचे रेकॉर्ड वेगळं सांगतायत आणि ह्यांच्याकडे तर ती कॅश नाही मग ती कॅश गेली कुठं.
असे सुद्धा विषय आहेत. त्याच्यानंतर एक कोणतरी महाशय त्यांच्या दुचाकीला नियमबाह्य दर महिन्याला 8 लिटर पेट्रोल घेतलेले जाते. पेट्रोल घोटाळा म्हणजे ही काय रक्कम फार जास्त नाहीये. 8 लिटर महिन्याला पेट्रोल घेणं असं त्यांनी 12 महिने केलेलं आहे. पण जिथं मला घोटाळा करता येईल तिथं मी घोटाळा केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचा मी गोषवारा काढला की असे जे नियमबाह्य पैसे यांनी दिलेले आहेत ते 17-18 मध्ये 21,24,512, 18-19 मध्ये 16,21,133, 19-20 मध्ये 71 लाख आणि 20-21 मध्ये 79 लाख ही वसूल पात्र रक्कम ठरती. ज्यांनी हे सगळे घोळ केलेले त्यांना हे पैसे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला भरणा करावा लागतो. आता ही रक्कम आहे 20-21 आणि आज आहे 26. आता हे पैसे व्याजासकट जरी बघितले तर मला वाटतं की हे भरपूर रक्कम होती आणि ही ह्यांच्याकडून वसूल केली पाहिजे. पण त्यांचं ह्यांच्याकडे दुर्लक्ष आहे की आम्ही घोटाळे करणार, सपशेल आम्ही करत राहू आणि आमचं काही वाकडं होणार नाही, अशा पद्धतीचा आदुर्भाव आहे यांचा. बियाणे विक्री केले त्यांनी त्यांच्या ह्याच्यातले आणि बियाणे जे उधार लोकांना दिलेले त्याची वसुलीच केली नाही. रेकॉर्डवर केली असेल पण ती त्यांच्या डायरेक्ट त्यांनी खिशात टाकली असेल. आदरातिथ्य खर्चातील अनियमिततेबाबत ज्याला गरज नसताना त्यांनी म्हणजे फूल, हार, बुके, शॉल असा खर्च त्यांनी कमीत कमी 25,000 लावले. कोणीतरी आला असेल त्यांच्या इथं पाहुणा. हो आहे ना, झेरॉक्स मशीन त्यांच्याकडे अवेलेबल असताना ते बाहेरून झेरॉक्स आणतात. हे सुद्धा ह्याच्यात मेन्शन आहे. जेमवरून खरेदी तर केलेलीच नाही. आता एक आक्षेप वाचून दाखवून रोख पुस्तिका विवरणपत्रामधील तफावतीबाबत बँक ताळमेळ न घेतल्याबाबत तसेच बँकेने आकारलेले कमिशन चार्जेस डीडीओ खात्यातील शिल्लक स्थिर ठेवण्यासाठी अग्रिममधून भरलेली रक्कम वसूल करण्याबाबत. ही रक्कम किती माहिती? 30 लाख. आणि हे काही मनसेनं आरोप केला नाही किंवा मनसेनं त्यांचं ऑडिट केलेलं नाही. हे त्यांच्याच विभागानं ऑडिट केलेले, ते रुटीन ऑडिट आहे आणि हे त्यांनी काढलेले मुद्दे. हे फक्त मी वाचून दाखवतोय. असून एक आहे म्हणजे आता तुम्हाला तर हसूच आलं. गॅस सिलेंडर घोटाळा. गॅस सिलेंडर खरेदीतील अनियमितताबाबत सदरील देयकाचे लेखापरीक्षण करत असताना एकूण 2 गॅस सिलेंडर खरेदी केले असून त्यांचे दोन्ही पावती व त्यांचे क्रमांक सारखे दिसून येत आहेत व गॅस सिलेंडरचे पासबुक लेखापरीक्षणात पाहावयास मिळाले नाही. याबाबत खुलासा लेखापरीक्षण कालावधीत लेखापरीक्षणात सादर करावा. म्हणजे एकच सिलेंडर घेतले, त्याचे 2 पावत्या लावले, त्याचे पैसे उचलले. म्हणजे 1000 रुपये सुद्धा आम्ही त्या गॅस सिलेंडरचे सोडलेले नाही. हे आता जे रॉयल्टीचं म्हणलं मी तुम्हाला, संशोधन अभियंता यांनी अखिल भारतीय समन्वित पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाअंतर्गत विविध कंपन्यांबरोबर खालील प्रमाणे समंजस करार केलेला आहे. अवजारे वगैरे जे आहेत, समजा रोहित कृषी इंडस्ट्री पुणेची आहे, त्याला जे काही ह्यांची वस्तू इथं आपल्याला तपासण्यासाठी दिली त्यांनी बनवलेली शेती उपयोगासाठी, त्याला 1% रॉयल्टी होती, ती घेतली नाही. 1.5%. दुसरं आहे स्वामी ॲग्रो उस्मानाबादचे, ह्यांना 1.5% ती वसूल केली नाही. इन्व्हेंटिंग सोल्युशन नाशिकची कंपनी होती, त्यांचे 2% रॉयल्टी होती, ती केली नाही. म्हणजे ती वस्तू होती केवढ्याची, त्याच्यावर रॉयल्टी घ्यायची किती होती, हे सुद्धा त्या वस्तूचे सुद्धा हे डॉक्युमेंट यांनी त्यांना ऑडिट करायला दिलेले नाही. हे वरवरचं निघालेले. हे बघा, लेखापरीक्षण अभिलेख सादर न केल्याबाबत आता एक तर गंभीर आहे. आता हे त्यांनीच म्हणलेले, आपण आरोप कोणावर डायरेक्टली करत नाही. नियमबाह्यरित्या जास्तीची रक्कम आहारित करून केलेल्या संशयित अपहाराबद्दल
आता हा तर गंभीर लेखाक्षेप आहे, ह्याच्यावर तर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे, पण झाली नाही. कदाचित हा माणूस रिटायर सुद्धा होऊन गेला असेल. सहयोग हे वाचून दाखवते पॅरा, म्हणजे लक्षात येईल. सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य गृह विज्ञान महाविद्यालय परभणीचे यांचे आहरण व संवितरण अधिकारी खाते क्रमांक जे आहे ते भारतीय स्टेट बँक मकरू येथे कार्यरत आहे. सदरील खात्या बँक विवरण पत्राची तपासणी केली असता धनादेश जे काही नंबर आहे 8/5/2020 अन्वये रक्कम 2,79,550 इतकी रक्कम सेल द्वारे काढण्यात आलेली आहे. लक्षात आलं का? ऑफिसचं खातं आहे माझ्या आणि सेल्फ करून मी 2.5 लाख रुपये काढलेले. पण यांच्याकडं आम्ही आतापर्यंत कोणीही लक्ष दिलेलं नाही. मी म्हणलं ना अगोदरच की सगळे म्हणतात घोटाळा आहे, घोटाळा घोटाळा आहे. म्हणायला सोपं आहे, पण सिद्ध जे करेल ना ती खरी कसोटी आहे. म्हणून मी थोडा या गोष्टीला वेळ 6 महिन्यापासून या विषयाच्या मागे म्हणजे सेल्फ मधून पैसे काढले बँकेच्या खात्यातून. जेसीबीचा डिझेल घोटाळा हा तर बदनापूरचा आहे. वरील देयकाचे लेखापरीक्षण करत असताना जेसीबीचे लॉगबुक वारंवार मागणी करूनही लेखापरीक्षणात सादर केले नसून त्यामुळे जेसीबी वरील किती इंधन वापरले याबाबत कळून येत नाही. तरी सदरील डिझेलवरील खर्च लेखापरीक्षणास का अमान्य करण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करावा. पैसे तर आम्ही देऊन टाकले म्हणजे भ्रष्टाचार करून टाकले, पण त्याच्यासाठी आम्ही ते लॉगबुक देणार नाही, काही देणार नाही, काही देणार नाही. सगळे नियम यांनी धाब्यावर बसवलेले आहेत. कृषी महाविद्यालय इमारती समोरील बाग सुशोभीकरण कामातील अनियमिततेबाबत कृषी महाविद्यालय आंबेजोगाई प्रमाणपत्र क्रमांक 1462 रक्कम दिलेली आहे 2,96,085 रुपये. ह्याची गंमत बघा, ठेकेदार यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र नाही, म्हणजे तो कामच करू शकत नाही. महाराष्ट्र दुकान व आस्थापना अधिनियम 1948 नुसार नमूद ड चे परवानगी मुदत ही 14/2/2020 रोजी संपलेली दिसून येते. त्याच्यानंतर आम्ही याला काम दिले. सदरील कामासाठी विद्यापीठ अभियंता यांच्याकडून अंदाजपत्रक तयार करून घेतल्याचे दिसून येत नाही, म्हणजे डायरेक्ट सदरील खर्च लेखापरीक्षणात तात्पुरता अमान्य करण्यात येत आहे. वरील बाबीचा खुलासा सादर करून अनुपालन दर्शवावे. हे 20 ला मागितले अनुपालन. ह्याच्यावर अनुपालन ह्यांनी द्यायला पाहिजे. समजा मी घोटाळा नाही केला तर हे घे बाबा तुझं अनुपालन, हे असं आहे. पण यांनी केलं का? नाही. हा झाला 19-20चा. खरेदी नाही. पडदा घोटाळा तर दरवर्षातच आहे त्यांच्या. हे परत जे मी म्हणलं ना तुम्हाला की एक गोष्ट बघा किती सुंदर आहे की इथं काय लिहिलंय, वातानुकूलित यंत्र खरेदी देयकातील अनियमिततेबाबत. बरोबर आहे. ह्यांनी कोटेशन कोणाकडून घेतले? मे नेट कम्युनिकेशन परभणी, मे हायटेक एंटरप्राइजेस परभणी, मे लोटस कम्प्युटर परभणी. ह्यांनी मुद्दा काय काढलाय? उपरोक्त नमूद तिन्ही पुरवठादारांच्या कामाचे धंद्याचे स्वरूप हे मूळचे कम्प्युटर विक्री असल्याचे मुंबई दुकान अधिनियम 1948च्या आस्थापनेच्या नोंदीच्या दाखल्यावरून दिसून येते. आणि मग ह्याच्याकडून एसी कसं काय घेतला तुम्ही? जीएसटी आणि इन्कम टॅक्स तर ह्यांना म्हणजे लागूच नाही काही. साहित्य खरेदी देयकाबाबत दरपत्रके उघडले दिनांक वेळ नमूद केली नाही. 2% आयकर टीडीएस कपात करणे आवश्यक असताना केलेले नाही. देयकावर अर्थसंकल्पात तरतूद वर्ष अचूक नमूद न केलेबाबत जेम पोर्टलवर साहित्य उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत खात्री न करता दरपत्रकान्वये खरेदी करण्यात आलेले आहे. ही खरेदी आहे 5 लाख रुपयाची. त्याच्यात आहे कार्पेट खरेदी, खिडकीचे पटे खरेदी, ड्युअल डेस्क खरेदी, वातानुकूलित यंत्र खरेदी आणि LCD आपली जी काही टीव्ही असते प्रोजेक्ट खरेदी. साहित्य खरेदी बाबत जेम पोर्टलवर साहित्य उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत खात्री न करता दरपत्रकान्वये खरेदी करण्यात आलेली याबाबत स्पष्टीकरण करून अनुपालन दर्शवावे. 2% आयकर कपात करणे आवश्यक असताना केलेले नाही, म्हणजे नुकसान कोणाचे?
परत इथं पण आली बरं प्लास्टिक कुंड्या घोटाळा. दरवर्षी म्हणजे ते पेटंट ठरलेलेच आहे, मी प्लास्टिक कुंड्या घेणार, मी पडदे घेणार. परीक्षा हॉल व कॉन्फरन्स हॉलच्या खिडक्यांना पडदे बसविणीबाबत अनियमितता. वाचून दाखवतो. जेम पोर्टलवर दरपत्रके मागून पडदे व साहित्य खरेदी करण्याचे असताना नोटीस बोर्डावर सूचना लावून दरपत्रके मागण्यात आली आहे. तसेच धनादेश दिल्याबाबत पोच पावती घेण्यात आली नाही. पडदे शासकीय कामासाठी वापरात व सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात यावे. पडदे आवश्यक असल्याबाबत संबंधित विभागाकडून यांनी मागणी नोंदवली नाही. मी मागणीच केली नाही, तुम्ही बळजबरी मला पडदे आणून द्यायचे. खरेदी सूचनाबाबत नोटीस बोर्डावर लावले बाबत साक्षीदार स्वाक्षऱ्या नाहीत. म्हणजे ती जे काही टेंडर काढावा लागतो तो जे नोटीस बोर्डावर लागतो ते सुद्धा केले नाही. रक्कम 72,523 चे प्रस्ताव केले असून तरतुदीस मंजुरी प्राप्त होऊन देखील प्रत्यक्षात रक्कम 60,000 रुपये दिली ती त्याला. धाव पुस्तके इंधनाची नोंद नसताना, इतिहास पुस्तकेमध्ये नोंद नसताना देयक पारित करण्याबाबत लॉगबुक असतो. म्हणजे सरकारी गाडीत मी बसलो किती वाजता, किलोमीटर रिडिंग काय होतं, डिझेल किती टाकलं, परत आलो कधी, याबाबत त्या लॉगबुकमध्ये सगळं मेन्शन करावं लागतं. आणि लॉगबुकच्या नंतर ते दाखल केल्याच्या नंतर त्याच्यावर बिल पारित होतं. त्यांनी बिल ते न समजा ते लिहिलेलंच नाहीये तर बिल दिली कशी? म्हणजे घेणारा आणि देणारा हे दोन्ही दोषी आहेत. ते 14 लाखाचं UAE पशुशक्तीचा योग्य वापर कृषी अनुसंधान परिषद दिल्ली अंतर्गत योजना अनुदानात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुधारित बॅलचलित अवजारे व शासकीय कार्यालयासाठी आवश्यक पोर्टल जेम वर खरेदी न करता थेट स्थानिक पुरवठादाराकडून खरेदी केलेबाबत गुंतलेली रक्कम 14 लाख रुपये. आता हे तर फार जबरदस्त आहे. म्हणजे जितकं सांगत तितकं कमी आहे. आळिंब बीज उत्पादन स्पॉन प्रॉडक्ट योजना अंतर्गत जैविक खते निर्मिती वेळोवेळी तयार केलेला साठा शिल्लक साठा याची नोंद ठेवण्यात आलेली नाही. तसेच बायो प्रॉडक्ट उद्दिष्टेवर तयार करणे, मूळ झालेले आर्थिक नुकसान व शेतकऱ्यांची विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकरण यांचा परवाना, GST नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्या उणिवाबाबत आता म्हणल्याप्रमाणे 34-35 लाखाचं बिल पेमेंट केलेले. सगळ्यांचे नावं आहेत तिथं, रक्कम सुद्धा आहे, लाखाच्या वर आहे, पण ते GST धारक नाही. मग GST धारक नाही तर मग आपण मला तरी वाटत नाही की शासकीय कार्यालयातून आपण पेमेंट करू शकतो. 5,000च्या खालचं असेल तर करू शकतो. हे विमान प्रवास आता बोलून दाखवल्याप्रमाणे हा गंभीर आहे. रोख किर्द आणि बँक स्क्रोल मधील तफावतीबाबत. रोख किर्द प्रमाणे 1/4/2018 रोजी शिल्लक रक्कम निरंक. दिनांक 1/4/2018 रोजी बँक स्क्रोल प्रमाणे शिल्लक रक्कम 4,99,666. तफावत रक्कम 4,99,666. रोख किर्दीप्रमाणे दिनांक 31/3/2019 रोजी शिल्लक रक्कम आहे 510. दिनांक 31/3/19 रोजी बँक स्क्रोल प्रमाणे शिल्लक रक्कम आहे 12,38,000 नाही 1,23,87,516. तफावत रक्कम 1 कोटी नाही 12 लाख नाही 1 कोटीची रक्कम आहे. तफावत रक्कम त्याच्यात आलेली आहे 12,37,966. कुठं गेली पैसे? हे दुचाकी इंधन आता म्हणलेलं 8 लिटर महिन्याला पेट्रोल घेतले त्यांना. बँकेत न भरता निधीचा दुरुपयोग. वसूल केलेली रक्कम बँकेत
भरणा न करता निधीचा दुर्विनियोग केल्याबाबत हा शब्द काय मलाही माहिती नाही. वसूलपात्र रक्कम आहे 1,91,725. जमा पावतीत पुस्तकाद्वारे प्राप्त रक्कम शासकीय लेख्याबाहेर ठेवून शासकीय निधी रक्कम रुपये 1,91,725 चा दुर्विनियोग केलेला आहे. मला माहित नाही हा शब्द काय, तुम्हाला माहिती आहे? दुर्विनियोग, चुकीचा वापर. अपार, आता हे मी नाही म्हणत किंवा आपण नाही म्हणत आहे. बीज प्रक्रिया केंद्र परभणी बियाणे प्रक्रिया नोंदवही वरील पेन्सिलने नोंद घेणे फोडता आली पाहिजे, काही चुकत झाली पाहिजे. बियाणे पास नापास नोंद न घेणे तसेच प्राप्त तूर बियाणे जमा नोंद न घेता परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याबाबत. असे अजून दिवस कमी पडत. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचार. मनपाचे आयुक्त सुद्धा लावू शकत नाही, जिल्हा परिषदच्या सीओ सुद्धा लावू शकत नाही. हो करणार आहे ना, करणार आहे 100%. थोडं संख्याबळ आमचं कमी आहे, प्रत्येक ठिकाणी ऍट अ टाइम मी पोहोचणं थोडं अवघड आहे, पण टप्प्याटप्प्याने मी करतो. आणि एकदा जर जो पकडला तर ते इतक्या सोप्या पद्धतीने एसी निघत नाही. मला अक्षरशः पेट्रोलवर अंगावर पेट्रोल टाकून घ्यावं लागलं नांदेडला परवा. आणि तसे पत्र सुद्धा आहेत की त्या सार्वजनिक अभियंत्यांनी एसी काढून दिला नाही म्हणून त्यांच्या विद्युत विभागानं पत्र दिलेले, मग ते शेवटी निघालं. त्या संदर्भातली पत्रकार परिषद आणि त्यांचे घोटाळे आणि त्यांचे जे माणसं आहेत जे 10-15 वर्षापासून त्याच खुर्चीवर कसे बसलेले आहेत, ह्या संदर्भात सुद्धा एक पत्रकार परिषद लवकरच होईल. या संदर्भात कुलगुरूंनी जर पुढे कारवाई केलीच नाही, तुमचे अर्ज झाल्याच्या 1 तारखेला महाराष्ट्र दिन, 2 तारखेला मनसे दिन युनिव्हर्सिटी. एवढं त्या कुलगुरूंनी, कुलसचिवांनी, तिथल्या नियंत्रकांनी हे लक्षात ठेवावं. त्यांनी रीतसर ठीक आहे चला 30 एप्रिलची तारीख मांडलेली आहे, म्हणजे मान्य केलेली की तिथपर्यंत हे क्लिअर व्हायला पाहिजे. आणि माझ्या हिशोबानं मी जे अभ्यास केलेला किंवा बऱ्याच लोकांकडून घेतलं की त्यांचं काम सुरू आहे, पण हे जे गंभीर लेखाक्षेप आहे हे काही क्लिअर होणार नाही. आणि ही रक्कम त्यांना शासनाला भरावीच लागेल. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. आपण म्हणतो